शिंदेजी या देशामध्ये पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही तीनच पदं महत्वाची आहेत. बाकी गृहमंत्र्यांसह सगळी पदं ही फक्त व्यवस्था आहे. ती कामं पूर्ण करण्यासाठी केलेली व्यवस्था आहे. आम्ही तुम्हाला मुख्यमंत्री पद दिलं, तेव्हा आमच्या माणसांना त्याग करावा लागला. आता वेळ तुमची आहे. तुम्हाला जागा वाटपात त्याग करावा लागेल. हे विधान आहे केंद्रीय गृहमंत्री अमित शहांचं. दिल्लीमध्ये जागा वाटपाच्या संदर्भात महायुतीच्या नेत्यांची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे जास्तीत जास्त जागा लढवण्यासाठी आग्रही होते. पण शिंदेंना जागा वाटपात अधिक जागा मिळणार नाहीत असं सांगताना अमित शहांनी मुख्यमंत्री पदावरनं केलेल्या त्यागाचा हिशोब मांडलाय. आता ही बातमी काल एबीपी माझाने सूत्रांच्या हवाल्याने प्रसारित केली आणि शिंदेंचं वाढतं महत्व थांबवण्यासाठी भाजपनं प्लॅन ऍक्टिव्ह केल्याची चर्चा सुरू झाली. वास्तविक 40 आमदारांच्या पाठिंब्यावर शिंदेंनी सत्ता बदल केला होता. भाजप जी 5 वर्ष अखंडपणे विरोधात राहिली असती किंवा 3 अखंड पक्षांच्या पाठिंब्यावर महाविकास आघाडी सगळ्यात मोठा प्लेअर ठरत होती, तिला भगदाड पाडण्याचं काम हे एकनाथ शिंदेंच्या बंडखोरीतनं झालं होतं. भाजपने सुद्धा काळाची गरज म्हणून मोठा त्याग करत एकनाथ शिंदेंना मुख्यमंत्रीपद हे देऊ केलं होतं. पण खरा त्याग भाजपला नव्हे तर देवेंद्र फडणवीसांना करावा लागलेला. लोकसभेत सुद्धा मोदींना प्रायोरिटी देत शिंदेंचं म्हणणं भाजपने ऐकलं आणि एकनाथ शिंदेंना जागा वाटपात 15 जागा देऊ केल्या. आता मात्र हे होताना दिसत नाहीये. एक तर जास्तीत जास्त जागा आपल्याकडे घेत भाजप क्रमांक 1 चा पक्ष होऊ पाहते. दुसरी गोष्ट म्हणजे यामधनं मुख्यमंत्री भाजपचाच होईल हा मेसेज भाजपच्या तळागाळातल्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना भाजप पोहोचवू पाहते. पण हे करणं इतकं सोपं असणार आहे का? तर अजिबातच नाही. कारण गेल्या 2.5 वर्षात सत्तेचा पूर्ण वापर केलेले नेते म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. मुख्यमंत्रीपद दिलं हे नरेटिव्ह एकनाथ शिंदेंनी पहिल्या 4च महिन्यात खोडून काढत मुख्यमंत्रीपद घेतलं हे नरेटिव्ह तयार केलं. मराठा आंदोलन असू देत किंवा ठाकरेंना भिडण्याची शैली असू देत, महायुतीत आज शिंदेंचं प्रस्थ मोठं झालेलं दिसतं. परिणामी एकनाथ शिंदेंना त्याग करायला लावणं भाजपसाठी जड जाऊ शकतं. नेमकं कसं तेच आजच्या या व्हिडिओतनं पाहूयात. नमस्कार, मी आरती आणि तुम्ही बघताय बोल भिडू. जागा वाटपात एकनाथ शिंदेंना त्याग करायला लावणं भाजपला जड जाऊ शकतं याचं पहिलं कारण सांगता येईल ते म्हणजे ठाकरे विरुद्ध शिंदे हा फॅक्टर. ठाकरेंच्या सहानुभूतीचा फॅक्टर ओसरल्याचं मत केंद्रीय भाजपचं झालेलं आहे. पर्यायानं जी भाजप लोकसभेत भाजप विरुद्ध ठाकरे असा सामना होऊन द्यायला तयार नव्हती, तीच आता थेट ठाकरेंना भिडण्यासाठी तयार झालीय. जळगाव असेल, पालघर, मुंबई नॉर्थ ईस्ट, सांगली, रत्नागिरी, सिंधुदुर्ग अशा निवडक 5 जागांवरती ठाकरे विरुद्ध भाजप असे थेट सामने आले होते. त्यातली सांगली फक्त निमित्त मात्र होती. थोडक्यात 4 जागांवरती भाजप विरुद्ध ठाकरे भिडले असं म्हणता येईल. आता या 4 पैकी रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि जळगाव या 3 जागा आपल्याकडे घेऊन भाजपनं ठाकरेंचा पराभव केलाय. साहजिकच भाजप ठाकरेंसोबत थेट लढू शकते असं मत केंद्रीय नेतृत्वाचं झालेलं आहे. त्याचं प्रमुख कारण म्हणजे उद्धव ठाकरेंचं झालेलं काँग्रेसीकरण. मुस्लिम मतांचं ध्रुवीकरण उद्धव ठाकरेंच्या बाजूने होत असेल तर हिंदुत्वाचं ध्रुवीकरण भाजपला सोपं ठरू शकतं. ठाकरेंची प्रत्यक्ष निवडणुकीतली स्ट्रॅटेजी ही कमकुवत ठरते. परिणामी भाजपचा प्रमुख सामना जसा काँग्रेस सोबत असणार आहे तसाच तो ठाकरेंसोबत ठेवून ठाकरे विरुद्ध भाजप या लढाईत भाजप अधिकच्या जागा घेऊ शकते असं मत केंद्रीय नेतृत्वाचं झाल्याचं दिसतंय. मात्र हे मत 100% बरोबरच आहे असं म्हणता येत नाही. त्याचं प्रमुख कारण मुख्यमंत्री पदाची चर्चा. जर का महाविकास आघाडीकडनं ठाकरेच मुख्यमंत्री होतील असं वातावरण झालं तर शिवसेना भाजप या लढतीत मूळ शिवसैनिकांची मतं ठाकरेंच्या बाजूने कौल देणारी ठरू शकतात. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री पदासाठी आग्रही आहेत. अशा वेळी एकनाथ शिंदेसोबत असणाऱ्या शिवसैनिकांची मतं आपल्या बाजूने खेचून घेण्याचं काम भाजपला करावं लागेल, जे भाजपला उमेदवार असताना कठीण होऊ शकतं. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ज्या आधारावरती ठाकरे विरुद्ध भाजप सामना परवडू शकतो असं मत केंद्राचं तयार झालंय तो आधारच सिलेक्टिव्ह अप्रोच मधलाय असं म्हणता येतं. पालघर असू देत की जळगाव इथं भाजपचं ग्राउंड नेटवर्कच तगड आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्गात राणेंचा व्यक्तिगत करिश्मा होता. म्हणजे तगडा उमेदवार असेल तरच उद्धव ठाकरेंच्या विरोधात जास्तीत जास्त जागा लढण्याची रिस्क भाजप घेऊ शकतं. उलटपक्षी शिंदेकडे ठाकरेंसोबत भिडण्याचा अनुभव आहे. उदाहरणार्थ लोकसभेला लढलेली छत्रपती संभाजीनगरची जागा इथं भाजप इच्छुक होती. स्वतः अमित शहांनी भाजप संभाजीनगरची जागा लढवणार आहे असं विधान जाहीर सभेत केलेलं.
इथनं भाजपनं भागवत कराड किंवा अतुल सावे यांना उमेदवारी दिली असती तर ही जागा सुद्धा महायुतीकडनं गेल्या जमा होती. पण शिंदेंनी समोरून खैरे उमेदवार असतील हे ओळखूनच मराठा समीकरण जोडल्याचं दिसलं. थोडक्यात ठाकरे गटाकडनं जे उमेदवार असतील त्यांची दुखरी नस ही माहीत असणाऱ्यांमध्ये शिंदेंचा क्रमांक वरचा लागतो. पर्यायानं ठाकरे विरुद्ध भाजप हा सामना भाजपला वाटत असला तरी सोपा ठरत नाही. ठाकरे विरुद्ध शिंदे या सामन्यामध्ये मात्र शिंदे साम दाम दंडभेद वापरत उभे राहतात. पर्यायानं ठाकरेंना शह देण्यासाठी भाजपने शिंदेंना सोडलं तर भाजपला मोठा तोटा सहन करावा लागू शकतो. जागा वाटपात शिंदेंना त्याग करायला लावणं भाजपला जड जाऊ शकतं असं म्हणण्याचं दुसरं कारण आहे मराठा आणि मराठवाडा फॅक्टर. हरियाणाची रणनीती आखून मराठा विरुद्ध नॉन मराठा राजकारणातनं भाजप सत्ता प्राप्तीपर्यंत जाऊ शकतं असा अंदाज आखला जातोय. 2 दिवसांपूर्वी प्रत्येक वर्तमानपत्रात घर घर संविधान, संत बाळूमामांना वंदन किंवा बहुजनांसाठी झटला अशा आशयाच्या फडणवीसांच्या जाहिराती प्रसिद्ध झाल्या होत्या. एकीकडे मराठा आरक्षणाचा रेटा आणि दुसरीकडे भाजप मार्फत मराठेतर जोडण्याची कृती या गोष्टी पाहता मराठा टाळून सत्तेचा भाजपचा कॉन्फिडन्स वाढलेला आहे असं म्हणता येतं. पण महाराष्ट्रात मराठा टाळून राजकारण खरंच शक्य होईल का यात मात्र दुमत आहे. एकतर हरियाणाप्रमाणे महाराष्ट्राला जोखता येत नाही. विदर्भातला मराठा, मराठवाड्यातला मराठा, कोकणातला, पश्चिम महाराष्ट्रातला मराठा आणि उत्तर महाराष्ट्रातला मराठा असा एका जातीतच मोठा फरक महाराष्ट्रात आहे. तसाच तो ओबीसी किंवा इतर समाजातही दिसतो. मराठा आरक्षण किंवा जरांगे फॅक्टर सरसकट महाराष्ट्रात लागू आहे असं म्हणणं धाडसाचं ठरतं. त्यामुळे भाजप या रणनीतीनं गरज नसताना मराठा वजा करू शकतो आणि आहे ते मराठा मतदान सुद्धा घालवू शकतो. मराठेतर मुख्यमंत्री होण्याची जाणीव किंवा मराठ्यांना टाळून सत्तेत येण्याची जाणीव मात्र सगळ्या भागातल्या मराठा मतदारांना एकत्रित करू शकते. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे मराठा प्लस मुस्लिम प्लस दलित ही बांधणी मराठ्यांना सोयीची ठरते. आता जिथं जिथं जरांगे फॅक्टर सक्रिय आहे अशा मराठवाड्यात जरांगे पाटलांचा सॉफ्ट कॉर्नर महायुतीतल्या फक्त आणि फक्त एकनाथ शिंदेंना राहिलेला आहे. छगन भुजबळांमुळे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीसांमुळे भाजप मराठवाड्यातनं सपशेल वजा होताना दिसते. अशावेळी मराठवाड्यात मराठा मतदारांना किमान आकर्षित करण्यासाठी फक्त एकनाथ शिंदे कामी येऊ शकतात. कमी जागा देत मराठा मुख्यमंत्री हटवण्याच्या हालचाली भाजपला मराठा वजा करणाऱ्या ठरतात, मराठवाड्यातनं साईडलाईन करणाऱ्या ठरतात. पण त्याच वेळी ओबीसी मतांची तितकी बेरीज करणाऱ्या सुद्धा ठरत नाहीत. कारण इथं काँग्रेस सक्षमपणे भाजपला काउंटर करते. जागा वाटपात एकनाथ शिंदेंना त्याग करायला लावणं हे भाजपला आता जड जाऊ शकतं असं म्हणण्याचं आपलं तिसरं कारण आहे ते म्हणजे एकनाथ शिंदेंचे दोन्ही दगडांवरती असणारे पाय. एकनाथ शिंदेंसाठी मुख्यमंत्रीपद हे महत्वाचं ठरतंय. ज्याप्रमाणे अमित शहा म्हणाले पंतप्रधान, मुख्यमंत्री आणि प्रांत ही 3च पदं महत्वाची आहेत, बाकी सगळे व्यवस्था चालवणारे. त्याची जाणीव मुख्यमंत्री पदावर राहून एकनाथ शिंदेंना झालेली आहे. शिंदेंनी सत्तेत आल्यावर अदानींसोबत जुळवून घेतलं, तसंच ते शरद पवारांसोबत सुद्धा त्यांनी जुळवून घेतलंय. दाराला नेहमी एक फट ठेवणं ही शरद पवारांच्या राजकारणाची स्टाईल राहिलेली आहे. आता हीच गोष्ट शिंदेंनी हेरलेली दिसते. त्यामुळे शिंदे पवार या बैठका अदनमधनं होत राहतात. पर्यायानं शिंदेंना भाजपशिवाय पर्याय नाहीये अशी ही सिच्युएशन नाहीये. ठाकरेंसोबत काँग्रेस राष्ट्रवादीचं बिनसलं तर शिंदेंचा पर्याय ही रणनीती जशी शरद पवारांनी तेवत ठेवलीये तशीच भाजप सोबत उद्या फिसकटलं तर पवारांचा पर्याय शिंदेंनी कायम ठेवलाय. म्हणजे काय तर शिंदे भाजपला सोडून जाऊ शकत नाही असं म्हणता येत नाही. पवारांसारखे नेते आहेत तोपर्यंत शक्यता आहेत हे नाकारता येत नाही. एकनाथ शिंदेंचं हेच दोन्ही दगडांवरती पाय ठेवून राहणं भाजपसाठी भविष्यात अडचणीचं ठरू शकतं. त्यातही एकनाथ शिंदेंमार्फत शिवसेनेकडनं जे उमेदवार असतील त्यावरती भाजपचा कंट्रोल न राहता शिंदेंचा कंट्रोल राहील याची काळजी एकनाथ शिंदे घेतील. पर्यायानं तानाजी सावंत यांच्याप्रमाणे फडणवीसांच्या फेवर मधले लोक जसे शिवसेनेत आहेत ते कमी करत एकनाथ शिंदे एकनिष्ठ या व्याख्येने आमदार निवडून आणण्यावरती भर देतील. त्यामुळे निकालानंतर एकनाथ शिंदे जाणार नाहीत किंवा शिंदेसोबत इतर आमदार जाणार नाहीत अशा शक्यता वजा करता येत नाहीत. भाजप वेळ पाहून त्याग करायला लावत असेल तर एकनाथ शिंदे तशी खेळी खेळू शकतात. शिंदेंना जागा वाटपात त्याग करायला लावणं भाजपला जड जाऊ शकतं असं म्हणण्याचं चौथं कारण आहे ते म्हणजे शिंदेंची साम दाम नीती. लोकसभेचा काळ, दक्षिण महाराष्ट्रातली हातकणंगलेची महत्वाची जागा. आता ही जागा एकनाथ शिंदेंच्या हातनं जाणार आहे असे सर्वे जवळपास सगळ्याच कंपन्यांनी दिलेले. ग्राउंडवर ठाकरेंची लाट आहे असं सांगण्यात आलं.
पण इथं शिंदे गटाचे धैर्यशील माने विजयी झाले. मतदारसंघात ठाकरेंना बळ देणारे जयंत पाटील यांच्यासारखे नेते असूनही काम झालं नाही. त्याचं प्रमुख कारण रसद. शिंदे जी रसद ग्राउंडवरती पुरवतायत ती रसद पुरवणं महाशक्तीला सुद्धा शक्य नाही असं बोललं जातं. हातकणंगलेचं सांगायचं तर मोठ्या दूध उत्पादक संस्थेच्या सभासदांना थेट मुख्यमंत्री येतो, व्यक्तिगत पातळीवर बोलतो आणि रसद पुरवतो. ही गोष्ट कौतुकाची ठरते. ही कामं सगळ्याच पक्षांकडनं कमी अधिक प्रमाणात होत असतात, पण इथं शिंदे व्यक्तिगत सिस्टीम आखतात. या सिस्टीमची बरोबरी करणं आज तरी महाशक्तीला सुद्धा शक्य होत नाहीये. काँग्रेस असू देत किंवा राष्ट्रवादीचा शरद पवार गट शिंदेच्या या स्टाईलमुळेच कुठेतरी चाचपडताना दिसतात. आता जागा वाटपात एकनाथ शिंदेंना त्याग करावा लागत असेल आणि आपण पुन्हा मुख्यमंत्री पदावर येऊ शकणार नाही याची जाणीव जर होत असेल तर मात्र आपला हात एकनाथ शिंदे आखडताना घेऊ शकतात. थोडक्यात काय तर 2.5 वर्षांपूर्वी भाजपनं त्याग करून मुख्यमंत्री पदावरती बसवलेले एकनाथ शिंदे आणि आजचे एकनाथ शिंदे यात बरंच अंतर आहे. पर्यायानं पंतप्रधान पद, मुख्यमंत्री पद आणि प्रांत ही खरी पद. बाकीचे व्यवस्था चालवणारे याची जाणीव गृहमंत्री असणाऱ्या अमित शहांना चांगलीच समजलेली आहे. या सगळ्या संदर्भात तुम्हाला काय वाटतं? एकनाथ शिंदेंना जागा वाटपात खरंच भाजप नमतं घ्यायला लावेल का, की शिंदे यावेळी सुद्धा लोकसभेप्रमाणे शेवटपर्यंत ताणून धरत आपला शब्द खरा करतील? या संदर्भातल्या तुमच्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये लिहून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी बोलबिडूचं YouTube चॅनल नक्की सबस्क्राईब करा.